नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सर्वजण ठीक असाल? चला तर आज 1 जून सोमवार आणि तुमच्यासाठी मी एक छान असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला ई-बालभारती वरनं पुस्तक कसे डाउनलोड करायचेत, हे आपण आज घेणार आहोत. अ, ऑनलाईनला आता सध्या लाईव्ह कोण-कोण जॉइन आहे, असं त्या ठिकाणी मी बघतोय. तर चला तर मग बघूया पुस्तक कशाप्रकारे आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला Googleवरती जायचं आहे. Googleवरती कशा पद्धतीने आता सर्वांना तर माहीतच आहे कशा पद्धतीने आपण Google वापरतो. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्ही Googleवरती जायचं. Googleवरती गेल्यानंतर तुम्ही ई-बुक लायब्ररी असं तुम्हाला टाइप करून घ्यायचं आहे. तर ई-बुक लायब्ररी टाइप केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला वरती जे तुम्हाला नाव दिसेल ई-बुक लायब्ररी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन जी ओपन होईल त्यामध्ये 2008 पासून ते 2025 पर्यंत सर्व पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. आता तुम्ही कदाचित काही विद्यार्थी म्हणतील, की सर 2026 चे पुस्तकं या ठिकाणी आम्हाला दिसत नाहीयेत. तर ज्या पुस्तकांमध्ये बदल झालेले आहेत, ते पुस्तकं अपडेट होतात. नवीन पुस्तकं त्या ठिकाणी येतात. तर 2020 सुद्धा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल होईल. तर 2025 पर्यंतचे जे ज्या अभ्यासक्रमामध्ये बदल झालेले नाहीत, ते सर्व पुस्तकं या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर बघा आता आपण सध्या सुरुवातीला या 9वीचे काही पुस्तकं जे आहेत 9वी वर्गाचे त्याला क्लिक करूयात. तुम्हाला ज्या वर्गाचे पुस्तक डाउनलोड करायचे असतील, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसतायत 1ली ते 12वी पर्यंतची कोणतीही पुस्तकं तुम्ही डाउनलोड करू शकता. आपण 9वीचा वर्ग निवडलेला आहे, मराठी माध्यम आणि त्यानंतर विषय जे तुम्हाला विषय पाहिजे असतील तर भाषा विषय आहेत, गणित आहे, विज्ञान आहे, हिस्ट्री म्हणजे इतिहास, भूगोल आहेत, नागरिकशास्त्र, एन्व्हायर्नमेंटल स्टडीज आहेत, अदर जे काही सब्जेक्ट असतील त्याची पुस्तकं सुद्धा या ठिकाणी अवेलेबल असतात. तर चला आपण या ठिकाणी भूगोलचं पुस्तक आपण निवडूयात. तर इयत्ता 9वी साठीचं भूगोलचं पुस्तक तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतंय. तर त्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल, तेव्हा ते पुस्तक अशा पद्धतीने तुमच्यासमोर पी-डी-एफ स्वरूपामध्ये ओपन होणार आहे. तर पी-डी-एफ स्वरूपामध्ये ओपन झाल्यानंतर तुम्ही ते पुस्तक वाचू शकता. ऑफलाईन तर आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे पुस्तकं असतात. तर बघा भूगोलचं इयत्ता 9वीचं पुस्तक आता आपल्या स्क्रीनवरती ओपन झालेलं तुम्हाला दिसत आहे. तर अनुक्रमणिकामध्ये तुम्ही बघू शकता, की अशा पद्धतीने हे भूगोलचं आहे. यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर असेच तुम्हाला ज्या वर्गाचं 1ली ते आता एखाद्याला असं वाटतं, की आज मला 6वीचं पुस्तक वाचायचंय, आज मला 8वीचं पुस्तक वाचायचंय किंवा आज मला 9वीचं पुस्तक वाचायचंय आणि त्यावेळेला आपण म्हणतो, की माझ्याकडे ते पुस्तक अवेलेबल नाहीये. मार्केटमधून मी कसं अवेलेबल करून घेऊ? तर ऑनलाईनला तुम्ही अशा पद्धतीने Googleवरनं ई-बुक लायब्ररी या वेबसाईटला जाऊन एकदम साध्या पद्धतीने हे पुस्तकं तुम्ही डाउनलोड करू शकता. हे पुस्तक असं ओपन झाल्यानंतर बाजूला डाउनलोड असं ऑप्शन येतं, तर त्याच्यावरती तुम्ही हे पुस्तक डाउनलोड करू शकता. त्यावेळेला आपण तुम्हाला जे नाव द्यायचं आहे, तुम्ही ते नावही देऊ शकता. तर आता हे पुस्तक आपल्याकडे सेव्ह झालेलं आहे आणि सेव्ह झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर सुद्धा ते ओपन होताना तुम्हाला दिसेल. तर आपण रीड मोडला ते नंतर भूगोल इयत्ता 9वी चे हे पुस्तक आणि ते सेव्ह करून तुम्ही वाचण्याचा आनंद घेऊ शकता. 2 प्रकरणापर्यंतच आपण पोहोचलो होतो. तर 3ऱ्या प्रकरणापासून थोडंसं आपण बघणार होतो पुढच्या ह्याच्यामध्ये. तर तो भाग कट झाला होता. तर त्याबद्दल थोडंसं इंटरनेटचा आपला प्रॉब्लेम होता. तर तो भाग अपलोड झालेला नाहीये. तर आज आपण विज्ञान भाग 2 जे असेल किंवा विज्ञान भाग 1 असेल त्याविषयी घेणार आहोत. तर या पुढच्या तासाला आता आपण विज्ञान भाग 2 मधील जे पहिले प्रकरण आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत. तर नक्कीच पुढच्या भागात तुम्ही जॉइन करा.
धन्यवाद.